Hello student, I am Dr. A.S. Kandare, HOD, Botany Department, KMC College, Khopoli. The title of our presentation is Aneuploidy, Part 1. In this presentation, we are going to learn hypoploidy. This is a part of presentation from chromosomal aberration, and that is numerical chromosomal aberration. या ठिकाणी हे जे प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये आपण क्रोमोसोमल ॲबरेशन ह्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये अनयूप्लॉइडी आणि त्यातही हायपोप्लॉइडी याचा आपण विचार करणार आहोत. Let us begin with the presentation. The contents: definition of aneuploidy, types of aneuploidy, hypoploidy, example of hypoploidy. So here we are considering all these aspects. What is aneuploidy? Aneuploidy can be defined as addition or deletion of individual chromosomes, not the set of chromosomes, from normal diploid set of chromosome is called aneuploidy. I repeat, aneuploidy can be defined as addition or deletion of individual chromosomes, not the set of chromosomes, from normal diploid set of chromosome is called aneuploidy. तो यहाँ पे हम देख रहे हैं कि अनयूप्लॉइडी क्या है. अनयूप्लॉइडी इसका मतलब होता है अनइवन, नॉट इवन, अनइवन. सो हियर यू विल फाइंड दैट देर इज डिलीशन और एडिशन ऑफ अनइवन नंबर ऑफ क्रोमोसोम. यूप्लॉइडी याच्यामध्ये काय होतं की पूर्ण सेटच्या सेट क्रोमोसोमचा पूर्ण सेट त्याच्यामध्ये वाढ होते, पूर्ण सेटमध्ये. परंतु ह्या ठिकाणी काय होतं अनयूप्लॉइडमध्ये क्रोमोसोमचा पूर्ण सेट त्याच्यामध्ये नंबर्स चेंज होत नाहीत, तर एक एक क्रोमोसोम, एक किंवा अनेक क्रोमोसोम हे अनइव्हनली ॲड किंवा डिलीट होतात. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन यूप्लॉइडी अँड अनयूप्लॉइडी. यूप्लॉइडी इन्व्हॉल्व्स एंटायर सेट ऑफ क्रोमोसोम, बट whereas अनयूप्लॉइडी इन्व्हॉल्व्स individual chromosomes. Okay, so that is the most important difference. You should note down the most important thing of aneuploidy. The most important thing of aneuploidy is that this individual chromosome is involved and not the set of chromosome is involved. That is the most important difference between euploidy and aneuploidy. ओके, तर या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवायचा की यूप्लॉइडीमध्ये जो महत्त्वाचा फरक आहे आणि अनयूप्लॉइडीमध्ये न्यूप्लॉइडमध्ये हा जो फरक आहे, तर त्या ठिकाणी यूप्लॉइडीमध्ये काय होतं की क्रोमोसोमचा पूर्ण सेट हा इन्व्हॉल्व होतो, त्या पूर्ण सेटचं डुप्लिकेशन होतं. परंतु ह्या ठिकाणी काय होतं, स्वतंत्रपणे एक एक क्रोमोसोम हा ॲड किंवा डिलीट होतो.
पूर्ण सेट हा इन्व्हॉल्व होत नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन यूप्लॉइडी अँड अनयूप्लॉइडी. ओके, नाउ let us see different types of aneuploidies. Aneuploidy can be divided into two main types, that is hypoploidy 2n minus a, where a is any number less than 2n. Okay, so what is a? A indicates that any number less than 2n, that is diploid number. Okay, so hypoploidy is nothing but 2n minus a, and another type is hyperploidy, indicated as 2n plus a. Okay, 2n plus a, that is hyperploidy. Now if you keenly observe here, the word itself explain the meaning. So what is hypoploidy? Hypo means less or below, कमी होने, कम हो जाना, hypo. So here the individual chromosomes are deleted from the entire set of chromosome. पूरा के पूरा जो सेट है क्रोमोसोम का डिप्लॉइड सेट, वो सेट में से इंडिविजुअल क्रोमोसोम कम हो जाते हैं, 1 2 3 4 इस तरह से. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? हायपोप्लॉइडी, म्हणजे कमी होणे. हायपो मीन्स लेस. ओके, ऑन द कॉन्ट्ररी हायपर. ओके, सो हियर यू कॅन सी हायपर. What is this hyper? Hyper means increase, बढ़ जाना, वाढ होणे, त्याला म्हणायचं हायपर. म्हणून काय होतं ह्या ठिकाणी? अनयूप्लॉइडमध्ये 1 2 3 4 असे क्रोमोसोम ॲड होत जातात डिप्लॉइड सेटला. पूर्ण सेटमध्ये काही फरक पडत नाही, तर इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम सेटमध्ये ॲड होतो. सो दॅट इज कॉल्ड हायपरप्लॉइडी. नाउ हायपोप्लॉइडी आर ऑफ टू टाइप्स, दॅट इज मोनोसोमी इंडिकेटेड ॲज 2n minus 1, म्हणजे पूर्ण जे सेट आहे क्रोमोसोमचा डिप्लॉइड सेट, दॅट इज 2n. फ्रॉम दॅट डिप्लॉइड सेट, दॅट इज 2n, 1 क्रोमोसोम इज लॉस्ट, ऐसा त्याचा अर्थ होतो. यहाँ पे बताया गया है कि 2n minus 1 ये क्या बता रहा है? इसका मतलब है कि डिप्लॉइड क्रोमोसोम का जो सेट है उसमें से एक क्रोमोसोम कम हो गया, एक क्रोमोसोम इथे ह्या ठिकाणी कमी झालेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड मोनोसोमी. नेक्स्ट टाइप इज नलीसोमी. व्हॉट इज मीन बाय नलीसोमी? नल, पूर्ण निघून जाणे, नल. तर ह्या ठिकाणी काय होतं की डिप्लॉइड सेट जो क्रोमोसोमचा आहे त्यामधून एक होमोलॉगस पेअर्स कमी होणे. सो व्हॉट हॅपन्स इन नलीसोमी? इन नलीसोमी a pair of chromosome is deleted. A entire pair of homologous chromosome is deleted. That is called nullisomy. म्हणजेच काय झालेलं आहे या ठिकाणी की जी जोडी आहे होमोलॉगस क्रोमोसोमची, ती जोडी पूर्ण डिलीट झालेली आहे. Such type of chromosomal aberration is called nullisomy. Okay, indicated as 2n minus 2. त्यानंतर हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडी ह्याच्यामध्ये ट्रायसोमी हा साधारण प्रकार आहे. ट्रायसोमी, ट्राय मीन्स 3 है कि नहीं? ट्राय का मतलब होता है 3.
तो यहाँ पे क्या हो रहा है, 2n+1, तो 2n+1 का मतलब होता है कि एक होमोलॉगस पेयर को और एक क्रोमोसोम ॲड हो रहा आहे. या ठिकाणी काय होतं आहे, जे डिप्लॉइड क्रोमोसोममध्ये जे काही पेयर्स आहेत, डिप्लॉइड सेटमध्ये जे काही पेयर्स आहेत होमोलॉगच्या, त्या होमोलॉगमध्ये, त्या जोडीमध्ये आणखी एक क्रोमोसोम ॲड होतो आहे आणि अशा प्रकारे त्या जोडीमध्ये त्या 2 क्रोमोसोमला आणखी एक क्रोमोसोम ॲड होतो आहे आणि त्या प्रकारे 3 क्रोमोसोम होतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे ट्रायसोमी. ओके, सो ॲडिशन ऑफ 1 क्रोमोसोम टू ए पेअर ऑफ होमोलॉग, सो दॅट इज ट्रायसोमी. त्याच्यानंतर टेट्रासोमी. टेट्रा ह्या शब्दाचा काय अर्थ होतो, 4. मग ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, डिप्लॉइड सेटमधले जे काही होमोलॉगस पेयर्स आहेत, 2 होमोलॉगस पेयर्स, त्या दोन्ही होमोलॉगस पेअरमध्ये आणखी 2 क्रोमोसोम ॲड झाले, म्हणजे 2 आणि 2 4. होमोलॉग म्हणजे ए पेअर म्हणजेच 2 क्रोमोसोम आणि त्या पेअरमध्ये आणखी 2 क्रोमोसोम ॲड होतात, म्हणून ते झाले 4 क्रोमोसोम. त्याला म्हणायचं टेट्रासोमी. ओके, अँड अनदर इज पॉलिसोमी. पॉली म्हणजे अनेक. तर असे अनेक क्रोमोसोम होमोलॉगला ॲड होऊ शकतात अँड दॅट इज इंडिकेटेड ॲज 2n+a. ठीक आहे, 2n+a. सो यू नो दॅट a इज एनी नंबर लेस दॅन 2n. म्हणून ह्या ठिकाणी असं आपण 2n+a दाखवलेला आहे. ओके, सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट अनयूप्लॉइडी is divided into these 2 different ploidies, that is हायपोप्लॉइडी म्हणजे क्रोमोसोम कमी होणे आणि दुसरं आहे हायपरप्लॉइडी म्हणजे क्रोमोसोम वाढणे. एक क्रोमोसोम इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम वाढणे. हायपोप्लॉइडीमध्ये एक क्रोमोसोम कमी होणे, त्याला म्हटलेलं आहे मोनोसोमी. ओके, आणि नलिसोमीमध्ये काय होतं की होमोलॉगस पेअरच लॉस होते. एंटायर होमोलॉगस पेअर इज लॉस्ट. सच कंडिशन इज कॉल्ड नलिसोमी. ट्रायसोमीमध्ये काय होतं, होमोलॉगस पेअरला एक क्रोमोसोम ॲड होतो, दॅट इज कॉल्ड ट्रायसोमी. टेट्रासोमीमध्ये काय होतं, होमोलॉगस पेअरला आणखी 2 क्रोमोसोम अटॅच होतात किंवा ॲड होतात, दॅट इज कॉल्ड टेट्रासोमी. आणि पॉलिसोमीमध्ये त्या डिप्लॉइड सेटमध्ये अनेक क्रोमोसोम ॲड होऊ शकतात, दॅट इज कॉल्ड पॉलिसोमी. ओके, सो इन दिस वे दिस अनयूप्लॉइडी is divided into these 2 types, that is hypoploidy, hyperploidy. Again hypoploidy is divided into monosomy, nullisomy. Hyperploidy is divided into trisomy, tetrasomy and polysomy. So these are the different types of अनयूप्लॉइडी. त्यानंतर आता इथे अनयूप्लॉइडी आणि यूप्लॉइडी ह्यामध्ये फरक स्पष्ट होण्यासाठी मी या ठिकाणी एक फिगर तुमच्यासाठी समोर ठेवतो आहे. सो यू विल फाइंड दॅट अनयूप्लॉइडी and euploidy illustrated in this figure. Now this is a set of chromosome. It is a normal diploid chromosome set. 4 क्रोमोसोमच्या जोड्या असलेला हा एक नॉर्मल डिप्लॉइड क्रोमोसोम सेट आहे. ओके, सो दिस इज फर्स्ट पेयर ऑफ क्रोमोसोम, दिस इज सेकंड पेयर, थर्ड अँड फोर्थ. तर 4 अशा जोड्या असलेला हे क्रोमोसोमचा नॉर्मल डिप्लॉइड सेट आहे. सो ॲज यू नो दॅट दीज आर द होमोलॉग्स. आहे की नाही, हा एक क्रोमोसोम आणि हा दुसरा क्रोमोसोम, हे काय झालं, पेअर झाली. ओके, म्हणजे जोडी.
होमोलॉगस क्रोमोसोमची ही जोडी. त्या ठिकाणी ही पहिली पेअर आहे होमोलॉगस क्रोमोसोमची, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे. तर अशा प्रकारे यू विल फाइंड दॅट देर आर 4 होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोसोम. ओके. तर या ठिकाणी ह्या ज्या पेअर्स आहेत, जोड्या आहेत, तर तुम्हाला हा शब्द माहिती आहे की होमोलॉग्स. म्हणून ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की दीज आर द 2 होमोलॉग्स, इजंट इट, दे आर होमोलॉग्स ऑफ ईच अदर. ह्या ठिकाणी जर बघितलं तर दिस क्रोमोसोम इज homologue of this chromosome. Similarly, this chromosome is homologue of this chromosome. Similarly, this chromosome is homologue of this chromosome, and this chromosome is homologue of this chromosome. So in this way you will find that they are homologues of each other. Okay. तर हा नॉर्मल डिप्लॉइड क्रोमोसोम सेट आहे कन्सिस्टिंग ऑफ 4 होमोलॉग्स. तर आता हे होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोसोम आहे. आता ह्याचं यूप्लॉइडी जर आपण बघितलं तर कसं होतं यूप्लॉइडी, आणि अनयूप्लॉइडी बघितलं तर ते कसं होईल. त्या ठिकाणी बघा यूप्लॉइडी, यूप्लॉइडी म्हणजे पॉलिप्लॉइडी. या ठिकाणी यूप्लॉइडी जर ह्याची झाली तर ह्या दिशेला आपण ही यूप्लॉइडी दाखवली इकडे, दिस इज यूप्लॉइडी. ट्रिप्लॉइडी काय झालेलं आहे, या ठिकाणी हे होमोलॉग आहेत, ही पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी आणि चौथी जोडी. आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, हे नॉर्मल जे काही डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम आहे ह्या होमोलॉगस पेअरला ट्रिप्लॉइडीमध्ये काय झालं, एक एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. ओके. You will find that here the diploid set of chromosome consisting of a pair of chromosome. So here a chromosome is added to each pair. म्हणजे प्रत्येक जोडीला एक एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ट्रिप्लॉइड 3n कंडिशन तयार झालेली आहे. सो दिस इज कॉल्ड यूप्लॉइडी, ह्याला म्हणायचं यूप्लॉइडी. ओके. दिस इज कॉल्ड यूप्लॉइडी. आणि यूप्लॉइडीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी काय झालेलं आहे, होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोसोमला एक एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. इथे एक ॲड झाला आहे, इथे हा ॲड झालेला आहे, त्यानंतर इथे हा ॲड झालेला आहे, इथे हा ॲड झालेला आहे. म्हणजे चारही जे काही जोड्या होत्या त्या चारही जोडीला एक एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात की पूर्ण सेटच्या सेट हा यूप्लॉइडी किंवा पॉलिप्लॉइडमध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. एंटायर सेट ऑफ क्रोमोसोम इज इन्व्हॉल्ड इन यूप्लॉइडी. नाउ लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन अनयूप्लॉइडी. आता अनयूप्लॉइडीमध्ये काय होतं, अनयूप्लॉइडीमध्ये जर बघितलं तुम्ही तर त्याचं उदाहरण आहे ट्रायसोमी. म्हणजे 2n+1 म्हणजे एंटायर डिप्लॉइड क्रोमोसोम सेटमध्ये फक्त एक क्रोमोसोम इंडिव्हिज्युअली ॲड झालेला आहे की नाही. तर ह्या ठिकाणी कंडिशन जर तुम्ही बघितली ट्रायसोमीची, सो यू विल सी दॅट दिस इज द नंबर 1 पेअर, दिस इज नंबर 2 पेअर विथ ॲडिशनल क्रोमोसोम, दिस इज 3rd पेअर, दिस इज 4th पेअर. म्हणजे ही चौथी जोडी आहे, ही तिसरी जोडी आहे, ही दुसरी जोडी होती या ठिकाणी पण त्याला एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. आणि ही पहिली जोडी जशी आहे तशी आहे. म्हणजे ह्या 2 नंबरच्या जे काही होमोलॉग आहेत त्या 2 नंबरच्या होमोलॉगमध्ये एक क्रोमोसोम सिंगल ॲड झालेला आहे, इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम. सो दिस इज द अनयूप्लॉइडी म्हणजे अनइव्हन क्रोमोसोम ॲडिशन. On the contrary, in euploidy you will find that there is even addition of single chromosome to the entire set of chromosome. या ठिकाणी पूर्ण सेटच्या सेट इन्व्हॉल्व झालेला आहे क्रोमोसोम ॲडिशनमध्ये, आहे की नाही. म्हणजे पूर्ण 4 क्रोमोसोमच्या जोड्यांमध्ये एक एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. परंतु ह्या ठिकाणी 4 क्रोमोसोमच्या ज्या काही जोड्या आहेत तर त्या चारीला
एक एक क्रोमोसोम ॲड झालेला नाही आहे. फक्त 2 नंबरची जी काही होमोलॉगची जोडी होती त्यामध्ये एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे. तर दिस ॲडिशन इज अनइव्हन ऑड ॲडिशन. सो देअरफॉर दिस इज अनयुप्लॉइडी अँड दिस इज ट्रायसोमी कंडिशन. आहे की नाही? ट्रायसोमी का म्हटलेलं? कारण हे 3 क्रोमोसोमची कंडिशन आहे. डिप्लॉइड सेटमध्ये एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे आणि ह्या ठिकाणी एका पेअरमध्ये 3 क्रोमोसोम आहेत, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज ट्रायसोमी. So in this way you will find that in euploidy or polyploidy entire set of chromosome is involved, and on the contrary in aneuploidy entire set of chromosome is not involved, but there is a individual addition of chromosome or individual addition of chromosome or deletion of chromosome, individual addition or deletion of chromosome. तर ह्या ठिकाणी हे. Now if you see next example, that is tetraploidy. टेट्रा म्हणजे 4, आहे का नाही? तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की यूप्लॉइडीमध्ये, आहे की नाही, आता ही यूप्लॉइडीज बघतोय आपण, ही ट्रिप्लॉइडी झाली, आता हे टेट्राप्लॉइडिक कंडिशन. टेट्राप्लॉइडिक म्हणजे 4. तर या ठिकाणी काय झालेलं आहे? पहिल्या जोडीमध्ये 2 क्रोमोसोम ॲड झालेत, दुसऱ्या जोडीमध्ये 2, तिसऱ्यामध्ये 2 आणि चौथ्यामध्ये 2. म्हणजे प्रत्येक क्रोमोसोममध्ये ज्या जोड्या होत्या त्या जोडीला 2-2 क्रोमोसोम ॲडिशन झालेले आहेत. म्हणजे पूर्ण सेटच्या सेटमध्ये 2-2 क्रोमोसोम ॲड झालेले आहेत. एंटायर सेट इज इन्व्हॉल्ड इन दिस प्लॉइडी. ओके. आणि 2 आणि 2 4 झालेत क्रोमोसोम, म्हणून दिस कंडिशन इज कॉल्ड टेट्राप्लॉइडी, 4n condition. Okay. Now let us see what happens in aneuploidy. आता अनयुप्लॉइडीमध्ये काय व्हायला लागले? मोनोसोमी कंडिशन आहे बघा, 2n-1. आता इथं आपण काय बघितलं? अनयुप्लॉइडीची ही जी कंडिशन आहे दिस इज हायपरप्लॉइडी, हे लक्षात ठेवायचं. दिस इज हायपरप्लॉइडी म्हणजे ॲडिशन. आता ही जी कंडिशन आहे मोनोसोमीची, दिस कंडिशन इज कॉल्ड हायपोप्लॉइडी. हायपो म्हणजे डिलिशन. आता इथं काय झालेलं आहे? मोनोसोमीमध्ये डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोममधून एक क्रोमोसोम डिलीट झाला आहे, विच इज इंडिकेटेड हिअर ॲज 2n. आहे की नाही? इथं 2n इंडिकेट केलेलं बघा, मोनोसोमी. 2n-1 अशी कंडिशन आहे. सो 2n-1 कंडिशन. सो हिअर यू कॅन सी दॅट 4 होमोलॉग्स होते. 4 होमोलॉग्स म्हणजे 4 जोड्या होत्या. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा, पहिल्या जोडीमधला एक क्रोमोसोम गेलेला आहे. सो फ्रॉम धिस फर्स्ट पेअर ऑफ क्रोमोसोम 1 क्रोमोसोम इज एलिमिनेटेड अँड दिस सेकंड पेअर इज इंटॅक्ट, थर्ड पेअर इज इंटॅक्ट अँड फोर्थ पेअर इज इंटॅक्ट. म्हणजे हे जे क्रोमोसोमच्या ज्या पेअर्स आहेत ह्या जशा तशा आहेत, पण पहिली जी जोडी आहे, पहिले जे होमोलॉग आहे त्याच्यामधला एक क्रोमोसोम गेलेला आहे, मायनस झालेला आहे. तर या ठिकाणी दाखवलेलं आहे मोनोसोमिक कंडिशन. 2n-1 म्हणजे डिप्लॉइड सेटमधून एक क्रोमोसोम मायनस झालेला आहे. सो दिस इज हायपोप्लॉइडी. ओके. दिस हायपोप्लॉइडी. नो डाऊट दिस इज अनयुप्लॉइडी, बट इट इज हायपोप्लॉइडी. दिस इज अनयुप्लॉइडी, but this is hyperploidy. So in this way you will find that this euploidic condition, aneuploidic condition. ओके. अनयुप्लॉइडी मध्ये काय होतं? ॲडिशन और डिलिशन ऑफ इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम ऑकर. जसं इथं दाखवलेलं आहे की ह्या 2 नंबरच्या पेअरमध्ये इथे एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे, म्हणून दिस इज हायपरप्लॉइडी. आणि ह्या पहिल्या पेअरमधून एक क्रोमोसोम लॉस झालेला आहे, म्हणून इट इज कॉल्ड हायपोप्लॉइडी. दॅट कंडिशन इज कॉल्ड मोनोसोमी. ओके. या ठिकाणी डिप्लॉइड सेटमध्ये एक एक क्रोमोसोम ॲड होत गेलेला आहे पूर्ण सेटच्या सेटला. सो दिस इज कॉल्ड ट्रिप्लॉइडी, वेअर एंटायर सेट ऑफ क्रोमोसोम इज इन्व्हॉल्ड. अँड हिअर इज ए टेट्राप्लॉइडी, म्हणजे प्रत्येक होमोलॉगला 2-2 क्रोमोसोम ॲड झालेले आहेत आणि त्यामुळे 4 क्रोमोसोम्स
तर एक सेट म्हणजे होमोलॉगला 2 क्रोमोसोम ॲड झाल्यामुळे टेट्राप्लॉइड कंडिशन निर्माण झालेली आहे अँड एंटायर set of chromosome is involved. So in this way you will find that this is the difference between euploidy and aneuploidy, that is number of chromosomes are altered, that is numerical chromosomal aberration. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला बघता आला. नाउ टाइप्स ऑफ अनयूप्लॉइडी. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ अनयूप्लॉइडी. अनयूप्लॉइडीचे वेगवेगळे प्रकार आहेत, आहे की नाही. आता अनयूप्लॉइडमध्ये आपण बघितलं की हायपोप्लॉइडी अँड हायपरप्लॉइडी आहे. हायपोप्लॉइडीमध्ये डिलिशन आहे क्रोमोसोमचं आणि हायपरप्लॉइडीमध्ये ॲडिशन आहे. तर ह्या ठिकाणी बघा, सो दिस इज अ डिप्लॉइड नॉर्मल क्रोमोसोम कॉम्प्लिमेंट, आहे की नाही. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ही पहिली पेअर, दुसरी पेअर, तिसरी पेअर आणि चौथी पेअर. सो देर आर 4 पेअर्स ऑफ होमोलॉग्स. सो दीज आर द 4 होमोलॉग्स. ठीक आहे, 4 जोड्या. आणि हा नॉर्मल डिप्लॉइड काय म्हणता येईल क्रोमोसोमचा सेट आहे. ओके. नाउ हिअर व्हॉट हॅपन्स, 2 types of aneuploidies are there. One is hypoploidy, it is also called hyposomy and hypersomy किंवा hyperploidy. काही शब्द वापरा, है की नाही. You may use any word, that is hyposomy or hyperploidy, hypoploidy, and hypersomy is also called hyperploidy. ठीक आहे, शब्द कुठलाही वापरा. सो दॅट मेक्स नो डिफरन्स. सो दिस इज द नॉर्मल क्रोमोसोम सेट, दॅट इज डिप्लॉइड क्रोमोसोम सेट consisting of 4 homologs. Okay. Now this is aneuploidic condition. So what is this aneuploidic condition? This is hyposomy or hypoploidy. So what is happening in hyposomy or hypoploidy? Here is nullisomic condition, 2n minus 2. So what is happening here? This you will find that this diploid set of chromosome has lost 4th pair of homolog. त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही की 4 होमोलॉग्स आहेत, तर 4 पैकी आता इथे 3च होमोलॉग तुम्हाला दिसत आहेत अनयूप्लॉइडीमध्ये. ओके, नलिसोमिक कंडिशन. हे बघा या ठिकाणी फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, दिस इज सेकंड पेअर, थर्ड पेअर, दिस इज थर्ड पेअर, दिस इज फोर्थ पेअर. बट यू विल फाइंड हियर नो 4th पेअर. चौथी जोड़ी गायब झालेली है कि नहीं. यहाँ पे चौथा जो पेयर है होमोलॉग का, दैट होमोलॉग पेयर इज लॉस्ट. आणि ह्या ठिकाणी एक होमोलॉग लॉस झालेला आहे, एक पेअरच लॉस झालेली आहे. म्हणून काय झालं की एक होमोलॉगची जी पेअर गेल्यामुळे हा डिप्लॉइड सेट नलिफाय झालेला आहे एका पेअरसाठी. सो दॅट इज इंडिकेटेड ॲज 2n minus 2. ओके. सो डिप्लॉइड सेट दॅट इज इंडिकेटेड बाय 2n is less or deficient in 2 chromosome indicated as 2. So this is 2n minus 2 condition, that is nullisomic condition. तर ह्या ठिकाणी ही हायपोप्लॉइडिक कंडिशन आहे अनयूप्लॉइडीची. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या ठिकाणी मोनोसोमिक कंडिशन आहे. मोनोसोमिक कंडिशनमध्ये काय, 2n minus 1 कंडिशन. डिप्लॉइड सेटमधला एक क्रोमोसोम लॉस झालेला आहे. सो यू कॅन सी हिअर इन मोनोसोमिक कंडिशन 4 पेअर होत्या. ही पहिली पेअर, त्यानंतर ही दुसरी पेअर, ही तिसरी पेअर आणि इथं चौथी पेअर होती. त्याच्यातला एक क्रोमोसोम निघून गेलेला आहे. म्हणजे 2n minus 1 कंडिशन, आहे की नाही. 4 जोड्या होत्या, 4 जोड्यामधला शेवटची जी एक जोडी होती त्याच्यातला एक क्रोमोसोम गेलेला आहे. अँड दिस कंडिशन इज कॉल्ड मोनोसोमिक कंडिशन.
तो इस तरह से हम यहाँ देखते हैं कि ये जो 4 पेयर है, 1 2 3 4 पेयर, तो ये 4 जोड़ियों में से चौथे नंबर की जो जोड़ी थी उसमें से एक क्रोमोसोम निकल गया है, लॉस हो गया, उसलिए ये जो कंडीशन है इसको कहते हैं मोनोसोमिक कंडीशन। ओके, सो दिस इज हाइपोसोमी और हाइपोप्लॉइडी। नाउ अनदर कंडीशन इज दैट डबली मोनोसोमिक कंडीशन or double monosomic condition. So what is happening in double monosomic condition? That is 2n minus 1 minus 1. So here you will find that this pair number 1 is intact, pair number 2 is intact, but pair number 3 lost 1 chromosome and pair number 4 also lost 1 chromosome. तो यहाँ पे क्या हो गया, पहली जोड़ी सही सलामत है, दूसरी जोड़ी सही सलामत है, लेकिन तीसरे जोड़ी में से एक क्रोमोसोम गया, चौथे जोड़ी में से एक क्रोमोसोम गया, है कि नाही? म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी जोडी बरोबर आहे, तिसऱ्या जोडीमधला एक क्रोमोसोम गेला आणि चौथ्या जोडीमधला एक क्रोमोसोम गेला. म्हणजे इथं काय झालं, डबल मोनोसोमिक कंडिशन निर्माण झालेली आहे. म्हणून 2 होमोलॉगमधले एक एक होमोलॉग गेलेले आहेत, आहे की नाही? ह्याचा एक होमोलॉग गेला, ह्याचा एक होमोलॉग गेला आहे, म्हणून तो अशा प्रकारे दाखवलेला आहे 2n minus 1 minus 1. सो दिस कंडिशन इज कॉल्ड डबली और डबल मोनोसोमिक कंडिशन. सो दिस इज हाइपोसोमी. नाउ हाइपरसोमी और हाइपोप्लॉइडी, ट्रायसोमिक कंडिशन, दिस इज 2n plus 1. याच्यामध्ये काय झालेलं आहे, सो हिअर यू कॅन सी दिस इज फर्स्ट पेअर, दिस इज सेकंड पेअर, and this is third pair, this is fourth pair. आता ह्या 4 जोड्या होत्या, 4 पैकी पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी बरोबर आहे, तिसरी बरोबर, पण चौथ्या जोडीमध्ये एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे, isn't it? So there is addition of 1 extra chromosome in fourth pair, isn't it? And this is called trisomic condition, that is 2n plus 1. म्हणजे डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोममध्ये एक क्रोमोसोम ॲड झालेला आहे, that is hyperploidy, okay, और हाइपरसोमी. तो इस तरह से यहाँ पे पहली जोड़ी बराबर है, दूसरी जोड़ी बराबर है, तीसरी जोड़ी बराबर, लेकिन चौथी जो जोड़ी है जो होमोलॉग्स है उसके साथ एक एक्स्ट्रा क्रोमोसोम ऐड हो गया, तो इस तरह से इसको कहते हैं ट्रायसोमिक कंडीशन और 2n plus 1 कंडीशन. ओके, सो दिस इज ट्रायसोमी. Another condition is tetrasomic condition, indicated as 2n plus 2. Okay, tetrasomic condition, that is 2n plus 2 condition. So what is happening in this aneuploidy? So here you will see this is first pair of homologs, second pair of homologs, third pair of homologs, and you can see here the fourth pair of homologs has 2 additional होमोलॉग्स. ओके, दुसरी एक ॲडिशन जोडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी जोडी बरोबर आहे, तिसरी जोडी बरोबर आहे, पण चौथ्या जोडीमध्ये आणखी एक जोडी ॲड झालेली आहे आणि एकूण 4 क्रोमोसोम झालेले आहेत, म्हणून त्याला म्हणायचं टेट्रा. टेट्रा मीन्स 4, टेट्रा मीन्स 4. ओके, 2n plus 2 म्हणजे डिप्लॉइड कंडिशनमध्ये आणखी 2 क्रोमोसोम ॲड झालेले आहेत, दॅट इज 2n plus 2 कंडिशन. सो दिस इज टेट्रासोमिक कंडिशन. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण सेट हा इन्व्हॉल्व होत नाही आहे. महत्त्वाचं काय, नॉट एंटायर सेट ऑफ क्रोमोसोम इज इन्वॉल्व इन दिस प्लॉइडी. ओके, दिस इज टेट्रासोमिक कंडिशन. नाउ दिस इज डबली टेट्रासोमिक कंडिशन और डबल टेट्रासोमिक कंडिशन. इथे काय झालेलं आहे, सो हिअर यू कॅन सी दिस इज द फर्स्ट पेअर which is normal, second pair is normal, but third pair is abnormal because there is addition of 2 chromosomes to this original pair. Again here this fourth homolog contains addition of 2 chromosomes, isn't it? So making this entire homolog as a 4 chromosome containing
what you can say, homologs. Here also 4 chromosomes are in these homologs. So therefore this is the double tetrasomic condition. म्हणजे या ठिकाणी डबल 4 आणि हे 4च्या 2 काय म्हणता येईल सेट आहेत किंवा जोड्या आहेत. 4 क्रोमोसोम आहेत, डबल आहेत. सो हिअर यू कॅन सी 4 chromosomes. Here you can see 4 chromosomes. So these 4 chromosomes are 2 times. So therefore 2n plus 2 2. Okay, 2n plus 2 plus 2. So this condition is called doubly tetrasomic condition or double tetrasomic condition. So this is हायपोर्सोमी और हायपोप्लॉइडी, सॉरी हायपरप्लॉइडी. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी हे ॲडिशन ऑफ क्रोमोसोम व्हायला लागलेत, परंतु ह्या ठिकाणी पूर्ण सेट इन्वॉल्व झालेला नाही आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नॉट द एंटायर सेट ऑफ क्रोमोसोम इज इन्वॉल्व इन दिस एबरेशन. यहाँ पे ये जो एबरेशन दिखाई दे रहा है, न्यूमेरिकल एबरेशन, इसमें पूरा सेट इन्वॉल्व नाही आहे की नाही. या ठिकाणी हे सुटलेले आहेत. हे बरोबर आहेत, पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी जोडी बरोबर आहे, पण तिसरी आणि चौथ्या जोडीमध्ये बदल झालेले आहेत आहे की नाही. 2 क्रोमोसोम एक्स्ट्रा आलेले आहेत. सो दिस इज कॉल्ड डबल टेट्रासोमिक कंडिशन. सो इन दिस वे यू विल फाइंड दैट these are the different types of aneuploidy. Okay, uneven number of addition and deletion of chromosome to the diploid set of chromosome. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ही जी अनयुप्लॉइडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हायपोसोमी आणि हायपरसोमी बघायला मिळते. हायपोसोमीमध्ये क्रोमोसोम नंबर कमी होत जातो आणि हायपरसोमीमध्ये क्रोमोसोम हे वाढत जातात. इजंट इट. तर अशा प्रकारे हे हायपरसोमी आणि हायपोसोमी आहे. ओके. सो मोनोसोमिक कंडिशन 2n-1. So what is the feature of this monosomy? The condition where diploid 2n set of chromosome has one chromosome of a homolog missing. So what is monosomy? Monosomic condition is the condition where diploid 2n set of chromosome has one chromosome of a homolog missing. तर ह्या पूर्ण सेटमध्ये एका होमोलॉगमधला एक क्रोमोसोम मिस झाला आहे, एक क्रोमोसोम निघून गेला आहे, अशी जी कंडिशन आहे त्याला म्हणायचं मोनोसोमी, दॅट इज 2n-1. ओके. This condition arises through non-disjunction or through fertilization of monosomic, that is n-1 gamete by normal n gamete. Normal gamete आणि हा abnormal gamete ह्याचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल आणि त्याच्यापासून जो झायगोट निर्माण होईल त्या ठिकाणी आपल्याला मोनोसोमिक कंडिशन बघायला मिळते. सो मोनोसोमी अरायजेस थ्रू नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शन म्हणजे ज्यावेळेस मिओसिस होतं त्या मिओसिसमध्ये क्रोमोसोम हे सेपरेट होतात, त्याला म्हणायचं डिसजंक्शन. पण जर क्रोमोसोम सेपरेट होत नसेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड नॉन डिसजंक्शन. ओके. नॉन डिसजंक्शन मीन्स फेल्युअर ऑफ क्रोमोसोम टू सेपरेट ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होत असताना क्रोमोसोम एकमेकापासून सेपरेट न होण्याची जी प्रक्रिया आहे दॅट इज कॉल्ड नॉन डिसजंक्शन. ओके. हे नॉन डिसजंक्शन झाल्यामुळे आणि मोनोसोमिक म्हणजेच n-1 गॅमेट ह्याचं फ्युजन नॉर्मल गॅमेटबरोबर जेव्हा होईल तेव्हासुद्धा मोनोसोमिक कंडिशन निर्माण होते. सो हिअर वी आर ऑब्झर्विंग दॅट हाऊ दिस मोनोसोमिक कंडिशन अरायझेस. ओके. मोनोसोमिक कंडिशन अरायझेस either due to non-disjunction of chromosome during cell division or by the fusion of monosomic gamete with normal gamete. So through these particular conditions there is formation of
मोनोसोमी. तर अशा प्रकारे मोनोसोमी निर्माण होते. आता ह्या ठिकाणी नॉन डिसजंक्शन म्हणजे नेमकं कसं होतं, तर ह्या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की नॉन डिसजंक्शन. ओके, सो दिस इज वन कंडिशन, दॅट इज द ए कंडिशन. नॉन डिसजंक्शन ॲट मिओसिस 1. आता हे मिओसिस होत असताना मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असं होतं. सो व्हेन मिओसिस 1 ऑकर अँड इफ देर इज नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोसोम. आता मिओसिस 1च्या वेळी जर नॉन डिसजंक्शन झालं, मिओसिसच्या पहिल्या स्टेजमध्ये जर क्रोमोसोमचं सेपरेशन, म्हणजे नॉन डिसजंक्शन म्हणजे सेपरेशन ऑफ क्रोमोसोम बिफोर गॅमेट फॉर्मेशन. ओके, so when gametes are formed, okay, these are the gametes. Okay, these are the gametes. ते हे गॅमेट्स आहेत. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, हे क्रोमोसोम जे आहेत, मिओसिसची प्रक्रिया चालू असताना these chromosomes does not separate at meiosis 1. This is non-disjunction. So these homologs are directly transferred to one gamete. So here you can see these chromosomes are supposed to separate. They are supposed to separate. हा एक क्रोमोसोम इकडे आला पाहिजे, हा एक क्रोमोसोम इकडे जायला पाहिजे. पण इथे काय झालेलं आहे, हे दोन्ही क्रोमोसोम इकडे आलेत ड्यू टू नॉन डिसजंक्शन. ओके, ड्यू टू नॉन डिसजंक्शन these both homologs are migrated into one single gamete, and this another gamete remain non-viable or it does not contain any chromosome. So here you can see after fertilization, so these are the gametes after fertilization, that is 2n condition. हे जे गॅमेट्स आहेत ह्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे जे क्रोमोसोम्स आहेत ह्या ठिकाणी इथे 2n कंडिशन आली, इथं 2n कंडिशन, इकडे एकही क्रोमोसोम नाही आहे कारण हे नील आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की हे जे सेल्स तयार होणार ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये बरोबर 2n क्रोमोसोम आले, पण इकडं कुठलाही क्रोमोसोम नाही आहे. आणि अशी जी कंडिशन आहे ह्याच्यामुळे एरर्स निर्माण होऊन झालेले आहेत या ठिकाणी नॉन डिसजंक्शनमुळे. हे मिओसिस 1ला. आता मिओसिस 2मध्ये काय होतं, जर मिओसिस 2मध्ये जर नॉन डिसजंक्शन झालं तर ह्या स्टेजला, म्हणजे इथं मिओसिस 2, मिओसिस 1ला डिसजंक्शन झालं नॉर्मल, म्हणजे हा क्रोमोसोम, हे जे दोन क्रोमोसोम आहे इकडे एक आला, इकडे एक आला. ओके, द क्रोमोसोम मायग्रेटेड, one chromosome migrated here, another chromosome is given to this particular cell. हे डिसजंक्शन झालं इथं. आता ह्याचं पुढच्या मिओसिस 2मध्ये जर नॉन डिसजंक्शन झालं ह्या स्टेजला तर काय झालं, हे बघा इथे हे क्रोमोसोम इथे आला आहे आणि इथे कुठलाच क्रोमोसोम नाही आहे. हे अशा प्रकारचं जे गॅमेट्स आहेत आहे की नाही, हे डबल 2n गॅमेट तयार झालं. हे नलिसोमिक गॅमेट आहे, इथं काहीच नाही आहे आणि इथे एक एक बरोबर क्रोमोसोम आलेला आहे. सो दिस इज हॅप्लॉइड कंडिशन. सो यू कॅन सी हिअर इन दिस पर्टिक्युलर फिगर these two chromosomes. Here the chromosomes undergo disjunction, they are separated. ओके, ते सेपरेट झालेले आहेत. आता इथं काय झालं, मिओसिस 2ची कंडिशन आली. इथं मिओसिस 2ला काय झालं, देर इज नॉन डिसजंक्शन. हे सेपरेटच झालं नाही. हे जे क्रोमॅटिड्स आहेत, दिस क्रोमॅटिड्स आर नॉट सेपरेटेड इंटू सेपरेट सेल्स, आहे की नाही. ह्या ठिकाणी हे दोन्हीच्या दोन्ही क्रोमोसोम किंवा क्रोमॅटिड्स इकडं आलेले आहेत. इथे एक क्रोमॅटिड यायला पाहिजे, आला नाही, कारण नॉन डिसजंक्शन व्हायला लागले. आता इथं डिसजंक्शन बरोबर झालेलं आहे. एक क्रोमॅटिड इकडं आला, एक क्रोमॅटिड इकडं आला. हे गॅमेट बरोबर तयार झाले, आहे की नाही, हॅप्लॉइड गॅमेट NN. पण इथं काहीच नाही, नलिसोमिक कंडिशन झाली, 0. इथं डिप्लॉइड कंडिशन तयार झालेली आहे ड्यू टू नॉन डिसजंक्शन, आहे की नाही. म्हणजे हे अशा प्रकारचे गॅमेट्स इथं
तयार झालेले आहेत. आणि दिस एरर इज ड्यू टू नॉन डिसजंक्शन. ओके, डिसजंक्शन म्हणजे सेपरेट होणे, क्रोमोसोम सेल डिव्हिजनच्या वेळेस सेपरेट होण्याची प्रक्रिया, म्हणजे त्याला म्हणायचं डिसजंक्शन. सो हिअर यू विल फाइंड दॅट दिस A condition, okay, at meiosis 1 there is non-disjunction. So due to non-disjunction, both the chromosomes move in single cell, another cell remain nil, and these gametes are formed. Here is a diploid gamete, here is diploid gamete, and this is nullified gametes. ही अशी कंडिशन होती. कधी जर नॉन डिसजंक्शन हे मिओसिस 1ला झालं तर. ओके, व्हेन नॉन डिसजंक्शन ऑकर ॲट फर्स्ट मिओसिस स्टेज. ओके, सो इन दिस वे you will find that this is the B condition. Okay, this is the B condition. So what is happening in the B condition? In B condition you will find that disjunction occur here at this stage and the two chromosomes are separated. ठीक है, but non disjunction at this stage result into these gametes. हे gametes तयार होतात. इथं हा डिप्लॉइड गॅमेट तयार झाला. ह्या गॅमेटमध्ये कुठलाच क्रोमोसोम नाही आहे. इथे एक क्रोमोसोम आहे, इथे एक क्रोमोसोम आहे. हे नॉर्मल क्रोमोसोम आहेत दोन्ही पण. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी हे क्रोमोसोम जे आहेत हे नॉन डिसजंक्शनमुळे त्या ठिकाणी एरर्स निर्माण होतात आणि मग नलिसोमिक गॅमेट्स तयार होऊन त्या ठिकाणी तुम्हाला ट्रायसोमी किंवा नलिसोमी पाहायला मिळते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे नॉन डिसजंक्शनमुळे एरर्स येतात आणि दीज एरर्स रिझल्ट इन टू अनयूप्लॉइडी. नाउ लेट अस सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनोसोमिक्स 2n-1. So what are the features of monosomics? They are weaker. ते वीक असतात. दे प्रोड्यूस लॅगार्ड्स. लॅगार्ड्स म्हणजे काही क्रोमोसोम पाठीमागे राहतात सेलमध्ये आणि ते नंतर लॉस होतात. ते असे स्पिंडल फॉर्मेशन झाल्यानंतर क्रोमोसोम जर त्या स्पिंडल फायबरला अटॅच झाले नाही तर दीज नॉन अटॅच्ड क्रोमोसोम रिमेन और लॅग बिहाइंड. दीज नॉन अटॅच्ड क्रोमोसोम्स remain back or they are called laggards because they lag behind. They do not get included into any new cell and therefore such laggards may be lost in the course of time. तर अशा प्रकारे हे लॅगार्ड्स पण तयार होत असतात आणि हे लॅगार्ड्स म्हणजेच लॉस ऑफ क्रोमोसोम. दे आर स्मॉलर इन साईज. मोनोसोमिक्स जे असतात त्या सेल्स किंवा ते ऑर्गॅनिझम्स त्यांची साईज लहान असते. मग ते प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील. दे आर वीकर, दे आर स्मॉलर इन साईज. मोनोसोमी ऑफ लार्जर क्रोमोसोम दॅट इज क्रोमोसोम नंबर 2 and 3 आर लिथल. जर मोठे मोठे क्रोमोसोम्स असतील आणि साधारण मोठे क्रोमोसोम हे 1, 2, 3, 4, 5 ह्या नंबरला असतात कॅरिओटाईपमध्ये, तर 2 नंबरचं पेअर आणि 3 नंबरचं पेअर किंवा 1 नंबरची पेअर जर असेल आणि त्याच्यामध्ये जर मोनोसोमी निर्माण झाली तर अशी जी कंडिशन आहे ती जास्त घातक असते. ओके, मोनोसोमी ऑफ लार्जर क्रोमोसोम स्पेशली क्रोमोसोम नंबर 2 and 3 आर लिथल टू द ऑर्गॅनिझम. तर त्या ऑर्गॅनिझमला ही जी क्रोमोसोम पेअर 2 आणि 3ची जी कंडिशन आहे मोनोसोमिक कंडिशन ती प्राणघातक असते. इट इज लिथल. सो देअरफॉर मोनोसोमिक कंडिशन्स आर डेंजरस टू द ऑर्गॅनिझम. बट ॲट सम टाईम these organisms may survive. They may overcome these monosomic conditions, but they show certain phenotypic effects or
they show some physiological defects, or in severe cases these monosomic may die. In humans, Turner syndrome is a monosomic condition, that is X0 condition. तर या ठिकाणी ही जी कंडिशन आहे कुठली, मोनोसोमिक कंडिशन, मानवामध्ये टर्नर सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम. आणि टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं, दिस सिंड्रोम इज फाउंड इन फिमेल अँड दिस सिंड्रोम इज रिलेटेड टू सेक्स क्रोमोसोम. तर या ठिकाणी काय होतं की फिमेलमध्ये डबल एक्स असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी एकच एक्स असतो आणि दुसरा एक्स नसतो, आणि तो दुसरा एक्स नसल्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, X0 कंडिशन आलेली आहे. ओके, ही X0 कंडिशन म्हणजे टर्नर सिंड्रोम, ह्याला म्हणायचं टर्नर सिंड्रोम. ओके, तर ह्या ठिकाणी जर बघितलं की ही जी कंडिशन आहे टर्नर सिंड्रोममध्ये, टर्नर सिंड्रोममध्ये ही जी कंडिशन दाखवलेली आहे, सो दिस कंडिशन इज सीन इन ह्युमन बीइंग्स. मानवामध्ये ही कंडिशन आपल्याला बघायला मिळते टर्नर सिंड्रोमची. आता हे टर्नर सिंड्रोम जो आहे X0 तो काय आहे, ते मोनोसोमीचं एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल ऑफ मोनोसोमी. ओके, 2n-1 टर्नर syndrome. So what is happening in the Turner syndrome? Okay, in Turner syndrome, X0 condition, instead of double X condition, there is X0 condition. म्हणजे ह्युमन फिमेलमध्ये जर बघितलं आपण तर डबल एक्स सेक्स क्रोमोसोम असतो ना, परंतु टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं, एक एक्स क्रोमोसोम एलिमिनेट होऊन जातो आणि मग ही कंडिशन X0 अशी दाखवली जाते, म्हणजे एकच एक्स क्रोमोसोम असतो. सो आउट ऑफ 2 नॉर्मल डबल एक्स सेक्स क्रोमोसोम ओनली 1 एक्स क्रोमोसोम इज प्रेझेंट अँड दिस कंडिशन इज कॉल्ड टर्नर सिंड्रोम. तर ही मानवी महिलांमध्ये किंवा मानवी फिमेलमध्ये ही स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि ह्याला म्हणतात मोनोसोमी ऑफ सेक्स क्रोमोसोम. ओके, 2n-1. So if you observe an example of this particular Turner syndrome, so this is a patient carrying Turner syndrome. ही एक मुलगी आहे, तर टर्नर सिंड्रोम झालेला हिला. सो शी इज सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम. सो दॅट मीन्स धिस फिमेल is having only 1 X chromosome instead of double X chromosome. So you observe it, her face is something different than normal. You can see her hands, how the hands are malformed. Okay, the entire body structure is also malformed. मान बघा तुम्ही, मान जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला मान अशी अगदी काय म्हणता येईल, इथे कमी दिसते मान त्याची, आणि चेहरा पण बघा कसा दिसतोय. सो दीज आर द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ X0 कंडिशन. ओके, मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं की ही जी कंडिशन आहे तर ह्या मुलीमध्ये काय काय डिफेक्ट दिसतील. सो यू कॅन सी हिअर, दिस इज द फिगर ऑफ फिमेल सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम. तर ह्या ठिकाणी काय काय दिसतं की शॉर्ट स्टॅचर, म्हणजे ही जी महिला आहे जिला टर्नर सिंड्रोम झाला आहे तर तिचं ही जी काही उंची आहे ती कमी आहे. लो हेअरलाईन, तर या ठिकाणी ही हेअरलाईन पण कमी आहे. शील्ड शेप्ड थोरॅक्स, म्हणजे हे जे काही छाती आहे ही थोडीशी एक्सपांड झालेली आहे, थोडीशी वाढलेली आहे. थोरॅक्स म्हणजे
हा जो भाग आहे छातीचा हा थोडासा फ्लॅट आणि पुरुषासारखा वाटतो. वाईडली स्पेस्ड निप्पल्स, तर हे जे निप्पल्स आहेत हे त्याचं जे काय अंतर आहे दोन निप्पल्समधलं हे दूर दूर आहे. त्यानंतर शॉर्टन मेटाकार्पेल 4, ते हे हाताचे जे काही हाडं आहेत त्याच्यामध्ये पण डिफॉर्मिटीज निर्माण झालेल्या आहेत. ओके, शॉर्टन मेटाकार्पल 4. देन स्मॉल फिंगर नेल्स, आहे की नाही, म्हणजे बोटं जे आहेत हातांची जी बोटं आहेत त्यांचे जे काही नखं आहेत ते छोटे छोटे आहेत. अंगावरती ब्राऊन स्पॉट दिसतात, आहे की नाही, हे अनेक असे तपकिरी रंगाचे स्पॉट्स अंगावरती आहेत. नो मेन्स्ट्रुएशन, म्हणजे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे, मेन्स्ट्रुएशन म्हणजे ज्याला मराठीत आपण मासिक पाळी म्हणतो, ती पण रेग्युलर नाही आहे. दॅन रुडिमेंटरी ओव्हरीज, त्या ठिकाणी तिचे जे ओव्हरीज आहेत ते अतिशय छोटे आहेत. गोनॅडल स्ट्रिक, अंडर डेव्हलप्ड गोनॅडल स्ट्रक्चर. ओके, मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर ऑल्सो रिड्यूस्ड. ओके, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर ऑल्सो रिड्यूस्ड. एल्बो डिफॉर्मिटी, म्हणजे हा जो हाताचा कोपरा आहे त्याच्यामध्ये पण डिफेक्ट निर्माण झालेला आहे. दॅन पुअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट, आहे की नाही, जे महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये जे काही छातीची वाढ व्हायला पाहिजे तशी नाही आहे. पुअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ॲरोटा, त्या ठिकाणी ॲरोटा म्हणजे हृदयाला जोडणारी एक मोठी धमनी आहे, त्याच्यामध्ये पण कॉन्स्ट्रिक्शन निर्माण झालेलं आहे. फोल्ड ऑफ स्किन, ते मानेवरती जी काही स्किन आहे त्याच्यामध्ये फोल्ड्स आलेले आहेत. अँड कॅरेक्टरिस्टिक फेशियल फीचर्स, चेहऱ्यावरचे पण जे काही हे आहेत काय म्हणता येईल फीचर्स किंवा फेशियल फीचर्स म्हणू आपण, कॉम्प्लेक्शन, ते पण एक विशिष्ट प्रकारचे असतात. जसं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की चेहऱ्यावरचे जे भाव आहेत किंवा चेहऱ्यावरचे जे काही मसल्स आहेत ते पण थोडेसे वेगळेच असतात. नॉर्मली असे स्ट्रेच झाल्यासारखे किंवा रडवल्यासारखा चेहरा दिसतो आहे. ओके, सो these are the important features of this monosomic condition, that is X0 condition or called Turner syndrome. So this is a example of monosomy, that is 2n-1 condition. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की अनयूप्लॉइडी is very very dangerous and produces certain इफेक्ट्स. तर या ठिकाणी एक उदाहरण आहे सेलिब्रिटी विथ टर्नर सिंड्रोम. सेलिब्रिटी म्हणजे एक नटी आहे आणि त्या नटीला हा टर्नर सिंड्रोम झालेला आहे. सो हिअर यू कॅन सी दिस इज अ फोटोग्राफ ऑफ ॲन ॲक्ट्रेस, अमेरिकन ॲक्ट्रेस, अमेरिकन नटी आहे. हर नेम इज लिंडा हंट अँड aged 75 years, is an American actress, is suffering from monosomy, that is Turner syndrome, that is X0 condition. Despite this congenital defect, okay, despite these congenital defects, having only one sex chromosome X, she became successful female actress. त्या ठिकाणी जर आपण बघितलं की ह्या महिलेमध्ये हा टर्नर सिंड्रोम झालेला आहे, दिस फिमेल इज सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम, आणि हा जन्मताच आहे. दिस इज अ कॉन्जेनायटल जेनेटिक डिफेक्ट, जन्मताच असलेला डिफेक्ट आहे. म्हणजेच काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये, शी हॅज ओनली वन सेक्स क्रोमोसोम, तिला एकच सेक्स क्रोमोसोम आहे, दॅट इज ए सिंगल एक्स क्रोमोसोम. पण ॲक्च्युली कसं पाहिजे, डबल एक्स पाहिजे, आहे की नाही. फिमेलमध्ये आपण बघतो की ह्युमन फेअरमध्ये डबल एक्स कंडिशन असते, परंतु टर्नरमध्ये काय झालं, एकच एक्स आहे आणि दुसरा एक्स नाही आहे, म्हणून दॅट कंडिशन इज शोन ॲज X0. सो दिस फिमेल डिस्पाईट हॅविंग दिस डिफेक्ट बिकेम ए सक्सेसफुल फिमेल ॲक्ट्रेस. म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं आपण
एक्स क्रोमोसोममध्ये तिचं जे स्त्रीत्व आहे त्याच्यामध्ये कमी आलेले असूनसुद्धा ही महिला एक सक्सेसफुल महिला नटी बनलेली आहे. शी बिकेम ए सक्सेसफुल फिमेल ॲक्ट्रेस डिस्पाईट हॅविंग 1 एक्स क्रोमोसोम लेस. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की मोनोसोमी असूनसुद्धा ही महिला एक नटी बनलेली आहे आणि एक सक्सेसफुल नटी झालेली आहे अमेरिकेमध्ये. त्यामुळे जेनेटिक डिफेक्ट जरी असला हा तरी त्याच्यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये मात करता येऊ शकते. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनोसोमी. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की हे आहे नलिसोमी. आता हा काय प्रकार आहे? नलिसोमी तुम्हाला आता सांगितलं की 2n-2 म्हणजे डिप्लॉईड क्रोमोसोममध्ये पूर्णच्या पूर्ण सेटच आपलं हे काय म्हणता येईल पूर्णच्या पूर्ण होमोलॉग पेअरच गायब झालेली आहे की नाही. सो व्हॉट इज हॅपनिंग इन नलिसोमी? इन नलिसोमी यू विल फाइंड दॅट a pair of chromosome is lost. Okay, a homolog is lost. म्हणजे डिप्लॉईड सेटमधून होमोलॉगस लॉस झालेला आहे. ओके, 2n-2 कंडिशन. नलिसोमी इज डिफाइंड ॲज लॉस ऑफ बोथ homologous chromosome from a diploid set of chromosome. I repeat, nalisomy is defined as loss of both homologous chromosomes फ्रॉम ए डिप्लॉईड सेट ऑफ क्रोमोसोम. तर नलिसोमीमध्ये काय असतं की डिप्लॉईड सेटमधला एक होमोलॉगस पेअरच गॅप झालेला असतो किंवा नष्ट झालेला असतो. सो दॅट कंडिशन इज कॉल्ड नलिसोमी. ओके, म्हणून इथे लक्षात घेतलं पाहिजे की नलिसोमीमध्ये काय होतं की होमोलॉगस क्रोमोसोमची पेअरच लॉस झालेली आहे. सो दिस इज नलिसोमी. Feature of nalisomic organism, that is n-2 ही जी कंडिशन आहे, isn't it? n-2 condition. Nalisomic are usually lethal to the organisms. नलिसोमिक्स हे साधारणपणे प्राणघातक असतात कारण त्या ठिकाणी क्रोमोसोमची पेअरच लॉस होते. होमोलॉगस क्रोमोसोमची पेअरच लॉस होते आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ती जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये अतिशय म्हणजे त्याचे वाईट परिणाम होतात. कारण त्याला कव्हरअप करण्यासाठी दुसरा होमोलॉगस नसल्यामुळे दिस इज डेंजरस कंडिशन. सो सम प्लांट्स लाईक व्हीट, राईस शो नलिसोमी. प्लांट्समध्ये व्हीट आणि राईस हे 2 प्लॅन्ट्स आहेत हे नलिसोमी दाखवतात. आणि हे नलिसोमी असलेले जे काही प्लॅन्ट्स आहेत हे बरेचसे प्लॅन्ट्स स्टराईल असतात. दे डोंट रिप्रोड्यूस. सो इन दिस वे वी हॅव सीन दॅट डिफरंट टाईप्स ऑफ अनियुप्लॉइडी. सो आय थिंक यू अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स. आणि हे सगळं जे काही आहे हे तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर यू मे कॉन्टॅक्ट मी. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.